सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। बघा, आज मी हे तोरण बनवणार आहे। षटकोनाच्या आकाराचं हे तोरण आहे। याच्या पूर्वी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे षटकोनाच्याच तोरणाचा आहे, पण थोडीशी डिझाइन वेगळी आहे। तुम्हाला मी ह्या बाजूला आय बटनला तुम्हाला दुसरा व्हिडिओ भेटेल, तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा। तो पण व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि ते पण तोरण खूप सुंदर झालेलं आहे। तर मी हे एवढं सॅम्पल करून ठेवलेलं आहे। मी करून दाखवताना तुम्हाला एकच भाग करून दाखवणार आहे। जसं हा तीन षटकोनांचा आपण एक डिझाइन बनवली आहे। इथे एक सहा षटकोन आहेत, हे इथे पण 6 षटकोन आहेत। मी 3 भाग बनवले आहेत याचे। आणि जी साधारण आपले दाराची चौकट असते, साधी जी जुनी असते, ती जुनी चौकट होती ती, तर त्याच्यामध्ये असे चार भाग बसतात, 4 डिझाइन बसतात। तर म्हणून मी 3 बनवून घेतले आहे आणि एक तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि आत्ताच्या चौकटी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक षटकोनाची डिझाइन वाढवावी लागेल। म्हणजे हे मी 4 बनवले ना, तर तुम्हाला 5 बनवावे लागतील। तर तुम्ही माप घेऊन बनवा जर तुम्हाला बनवायचं ठरलं तर चला मग आपण बघूया हे तोरण कसं बनवायचं आणि ते जोडायचं कसं। आणि मग सगळं तोरण पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच। खूपच सुंदर दिसतं ते तोरण, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर सुरुवातीला आपण 6 मोती घेणार आहे। मी पांढऱ्या रंगाचे मोती घेते आहे आणि लाल रंगाचे 2 कलर मध्ये मी हे तोरण बनवणार आहे। तुम्ही 3 कलर मध्ये पण बनवू शकताय, जसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकताय। तिसरा कलर तुम्ही ते जे षटकोन जॉईन करण्यासाठी तुम्ही तिसरा कलर वापरू शकताय, खूप सुंदर वाटतं ते। आणि 2 कलर मध्ये पण छानच वाटतं। बघा, एक षटकोन तयार करून घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला। मग पुढे 5 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहे, 5च घ्यायचे आहे, कारण 6वा मोती तिथे असतो। बघा, हा झाला 6वा मोती, म्हणून आपण घेताना फक्त 5च मोती घेतो। आता बघा, दोरा इकडनं निघाला आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे। हा झाला दुसरा षटकोन आपला तयार। बघा, असे 2 षटकोन तयार करायचे आहे। आता बघा, हा जो पुढचा पांढरा मोती आहे ना, त्या पांढऱ्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे। षटकोन बनवणं एकदम सोपं आहे। मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी षटकोन बनवून दाखवलेला आहे तुम्हाला। आता पुढे घेताना 4 मोती घ्यायचे आहे। 4 मोती यासाठी कारण आता इथे 2 मोती आहेत, ह्या षटकोनाचा 1 मोती आणि ह्या षटकोनाचा 1 मोती, ते 2 मोती आणि हे 4 मोती। आता ह्या दोनही मोत्यांमधून सुई बघा तिसऱ्या मोत्यापर्यंत काढून घेतलेली आहे। हा झाला तिसरा षटकोन। बघ, आता असंच करायचं आहे पुढे पण आपल्याला 4 मोती घ्यायचे आहे आणि षटकोन करत करत जायचं आहे। बघा, परत 4 मोती घेतले आणि परत ह्या 3ही मोत्यांमधून बघा, हे 3 पण मोती, त्या 3ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे। हा झाला तिसरा। आपल्याला असे 6 करायचे आहे पूर्ण, म्हणजे तो गोल जो आहे तो पूर्ण होईल आणि त्या षटकोनाचा मोठा एक षटकोन तयार होणार आहे। तर पुढे परत 4 मोती घेतले आणि परत ह्या 3ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आहे मी। 6 चे गोल फक्त आपल्याला करायचे आहे। एक पण मोती कमी, एक पण मोती जास्त झाला नाही पाहिजे, मग षटकोनाचा आकार बरोबर येतो। परत पुढे 4 मोती घ्यायचे आणि परत आता बघा, आता एवढे सगळे 4 मोती बघा, आपला दोरा इथे आहे। आता ह्या सगळ्या 4 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची। बघा, सगळ्या 4ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे। तुम्ही एक एक करून काढली तरी चालेल, ॲट अ टाइम काढली तरी चालेल। बघा, 4ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आणि आता शेवटचे फक्त 3च मोती घ्यायचे आहे, कारण आता तिथे 3 मोती आहेत, त्यासाठी फक्त 3च मोती घेणार
आणि मग आपले 6 मोती पूर्ण होतात। आणि बघा आता हे 2 मोती आणि परत हा एक मोती त्याच्यातून सुई वरती काढून घ्यायची। हा झाला आपला एक षटकोन पूर्ण। हा मधला एक पांढरा षटकोन आणि त्याच्यावरती आपण बनवला लाल षटकोन। आता बघा ह्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे। बघा आता आपल्याला याच्यावरती पांढरा षटकोन तयार करायचा आहे। पद्धत तीच आहे, 4-4 मोती घ्यायचे आहेत। बघा पांढरे 4 मोती घ्यायचे, हे घेतले पांढरे 4 मोती आणि हे जे मधले 2 मोती आहे ना, हा एक आणि हा एक सोडून द्यायचा। 2 मधले मोती, त्या दोन्ही मोत्यांमधून सुई या पुढच्या 3ऱ्या मोत्यापर्यंत काढून घ्यायची आहे। बघा हा झाला एक षटकोन। आता इथं हा एक लाल आणि एक पांढरा, हे 2 मोती आणि परत घ्यायचे आहेत 4 मोती, म्हणजे ते मिळून होतात 6 मोती आपले पूर्ण। हे घेतले 4 आणि बघा हा एक पांढरा आणि पुढचे 2 लाल, त्या सर्व मोत्यांमधून सुई पुढे काढली। 4 मोत्यांमधून मी सुई पुढे काढली आहे, बघून घ्या व्यवस्थित। 4 मोत्यांमधून मी सुई पुढे काढून घेतलेली आहे। तुम्हाला वाटलं तर एक एक काढू शकताय तुम्ही, नाही तर ॲट अ टाइम काढा। बघा आता पुढे 3च मोती घ्यायचे आहेत आपल्याला, कारण तिथे 3 मोती आहेत। बघा ह्या 2 षटकोनाचे हे 2 लाल मोती आणि हा पांढरा जो षटकोन बनवला त्याचा 1 मोती, ते मिळून 3 मोती आणि आपण परत घेतले ते 3 मोती, ते झाले 6 मोती। आता बघा पुढच्या पण एका मोत्यामध्ये मी सुई पुढे काढून घेतलेली आहे। बघा इथे 3 षटकोन तयार झाले। आता ह्या साईडने आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे आणि षटकोन करायचे आहे। आता परत घ्यायचे 4 मोती, जेव्हा अशी सरळ लाईन येईल ना तिथे तुम्हाला 4 मोती वापरायचे आहे, लक्षात असू द्या। आता बघा हा पहिला मोती सोडून द्यायचा, दुसरा पांढरा आणि पुढचे 3 लाल मोती, त्या सगळ्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा आणि आता इथे 3च मोती वापरायचे, कारण इथे हे 2 आणि हा 1, त्याच्यासाठी फक्त 3च मोती। एवढं लक्षात असू द्या, काही ठिकाणी आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत, काही ठिकाणी 4 मोती। लक्षात फक्त एवढं ठेवायचं की 6च मोत्यांचा गोल तयार झाला पाहिजे, एक पण मोती कमी जास्त नको जायला पाहिजे। आता बघा आता परत स्ट्रेट लाईन आलेली आहे ना, मग आता परत आपल्याला घ्यायचे आहे 4 मोती, 4 पांढरे मोती हे घेतले आणि या 4ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे, पुढच्या 4ही मोत्यांमधून। बघा आता इथं परत 3 मोती घ्यायचे आहे, कारण 3 तिथे आहेत। हे घेतले 3 मोती आणि परत ह्या सर्व मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे। बघा 3 बाजू आपल्या तयार झालेल्या आहे, आपल्या फक्त 2 बाजू बाकी आहे आणि मग आपला तो षटकोन पूर्णपणे तयार होईल। आता परत 4 मोती मी घेते इथे आणि पुढच्या 4ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घेते। बघा आता इथं परत घ्यायचे आहे 3 मोती, हे घेतले 3 मोती आणि परत सगळ्या मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे। आता बघा इथे शेवटची बाजू बाकी आहे आपली, मग आपला तो पांढऱ्या रंगाचा षटकोन पूर्ण होईल। आता परत घ्यायचे 4 मोती आपल्याला, हे घेतले 4 मोती आणि पुढच्या या 4 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा आता पुढे आपल्याला 3च मोती घ्यायचे आहे, हे घेतले 3 मोती आणि बघा हा पांढरा आणि पुढचे हे 4ही मोती, बघा 4 पण मोती, पांढरा मोत्यापर्यंत आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे। आपला हा शेवटचा षटकोन आहे, त्यासाठी आपल्याला इथे जॉईन करायचा आहे। बघा
आता इथे पण आपल्याला फक्त 3च मोती घ्यायचे आहे। हे घेतले 3 मोती आणि ह्या 3ही मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आहे आणि हा झाला आपला तिसरा षटकोन तयार। बघा, पांढरा पहिला, मग त्याच्या बाजूला लाल षटकोन आणि मग त्याच्या बाजूला परत आपण पांढरा षटकोन केला। आता आपल्याला शेवटचा लाल षटकोन तयार करायचा आहे आणि आपली डिझाइन पूर्ण होईल। आता बघा, ह्या इथून दोरा निघाला आहे ना, तर ह्या मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे पुढे आणि आता आपल्याला लाल मोती घ्यायचे आहे। 4 मोती घ्यायचे लाल रंगाचे। हे घेतले 4 मोती लाल रंगाचे आणि बघा, हे जे मधले 4 मोती आहे ना, हे कडाचे सोडून द्यायचे। या मधल्या 4ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची। हे झाले। आता बघा, पुढे 3च मोती आपल्याला घ्यायचे आहे। हे घेतले 3 मोती आणि मग या लाल मोत्यातून खाली काढायची सुई आणि परत या पुढच्या 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची। बघा, हे झाले 2 षटकोन। जेव्हा स्ट्रेट लाईन येते ना, तेव्हा आपल्याला 4 मोती वापरायचे असतात। मग आता घ्यायचे 4 मोती लाल कलरचे। हे घेतले 4 मोती आणि हा पहिला सोडून 4 मोत्यांपर्यंत सुई फिरवून घ्यायची, 4थ्या नंबरच्या मोत्यापर्यंत। बघा, आणि आता पुढे 3 मोती घ्यायचे आहेत आपल्याला। हे घेतले 3 लाल रंगाचे मोती आणि या लाल रंगाच्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि पुढच्या 4 मोत्यांपर्यंत, 4थ्या नंबरच्या मोत्यापर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा, परत पुढे 3 मोती घ्यायचे। हे घेतले 3 मोती, या लाल रंगाच्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि पुढचे हे जे 3 मोती आहे ना, त्याच्यातून पुढे काढून घ्यायचे आहे पांढऱ्या मोत्यांमधून। बघा, आता परत एक स्ट्रेट लाईन आली आहे, तिथे वापरायचे 4 मोती। लक्षात घ्या तुम्ही, कुठे 3 मोती घ्यायचे आणि कुठे 4 मोती घ्यायचे, जेणेकरून 6चा गोल तयार झाला पाहिजे। या हिशोबाने तुम्हाला मोती घ्यायचे आहे, कमी जास्त नको व्हायला। बघा, आता 3च मोती आपल्याला घ्यायचे, नाही तर षटकोन व्यवस्थित जमणार नाही तुम्हाला। त्यामुळे 6चा गोल पूर्ण झाला पाहिजे, याच्याकडे लक्ष असू द्यायचं। षटकोनच्या मी खूप सारे डिझाईन बनवले आहे। खूप व्हिडिओमध्ये मी षटकोन तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी मी परत दाखवते आहे आणि तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकताय माझे। मी ह्याच डिझाईनचा एक तोरण बनवलेला आहे, मल्टी कलरमध्ये बनवला आहे, ते तुम्ही बघू शकताय। व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी तो व्हिडिओ ठेवलेला आहे, तुम्हाला फक्त त्या व्हिडिओवर क्लिक करायचे आहे, तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवर पोहोचाल। तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय, तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि बाकी पण मी तोरण दुसऱ्या डिझाईनचे पण केलेले आहेत, तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकताय। बघा, ही तिसरी बाजू, चौथी बाजू चालू आहे, राहिल्या फक्त 2 बाजू, मग आपला हा जो षटकोन आहे तो पूर्ण होणार आहे। बघा, ह्या 4 बाजू पूर्ण झालेल्या आहे, राहिल्या फक्त ह्या 2 बाजू। आता मी कसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकताय। मी आता तुम्हाला एवढंच बनवून दाखवणार आहे, पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि इथपर्यंत ही जो षटकोन आहे तो पूर्ण करायचा आहे। तर मी तो पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढची स्टेप बघूया। तर बघा, इथे मी षटकोन तयार करून ठेवलेले आहे। आता मी हे 6 षटकोनाची डिझाईन तुम्हाला जोडून दाखवणार आहे।
याच पद्धतीने तुम्हाला अशी किती 4 पॅच बनवायचे आहे किंवा 5 दरवाजाच्या हिशोबाने तुम्हाला बनवायचे आहे। जर जास्त कमी करायचे असेल तुम्ही करू शकताय। तर बघा, आणि हे टोटल षटकोन मी तुम्हाला सांगते, हे टोटल षटकोन तुम्हाला 24 बनवायचे आहे। जर तुम्हाला हे 4 डिझाइन बनवायचे असतील, 4 पॅच बनवायचे असतील तर तुम्हाला 24 षटकोन घ्यायचे आहे आणि अजून एक्स्ट्रा करायचा असेल तर तुम्हाला पूर्ण 30 घ्यायचे आहेत। तरी हे काउंटिंग तुम्ही लक्षात ठेवा, किंवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला अजून वाढवायचे असतील, कमी करायचे असतील तुम्ही करू शकताय। तर षटकोन सगळे आधी बनवून ठेवायचे आहे आणि मग ते एकत्रच सगळे जोडून घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला छोटेसे लटकन पण करायचे आहे। तर बघा, मी तुम्हाला दाखवते लगेच। बघा, असे छोटेसे लटकन तुम्हाला बनवून घ्यायचे आहे। ते पण तुम्हाला इथे जॉईन करायचे आहे खाली, ह्या डिझाईनसाठी एक, आणि मग ह्या सेंटरला जोडताना अशा पद्धतीने तुम्हाला हे लटकन लावायचे आहेत। तर हे लटकन टोटल तुम्हाला बनवायचे आहेत 10 लटकन तुम्हाला टोटल बनवायचे आहेत। तर हे पण तुम्ही बनवून घ्यायचे आहे। फक्त बघा, हा पण एक षटकोन बनवलेला आहे आणि त्याला वरती 5 चौकोन बनवलेले आहे आणि 6वा चौकोन जोडताना तुम्हाला बनवायचा आहे। तर मी आता तुम्हाला ही डिझाईन, हे लटकन बनवून दाखवते आणि मग हे आपण सगळं जोडून घेऊया। तर बघा, इथे पण आपल्याला काय करायचं आहे, षटकोनच बनवायचा आहे, पण किती स्टेप, फक्त 2 स्टेप। मधला एक पांढरा एक षटकोन आणि त्याच्या बाजूला लाल कलरचा एक षटकोन, आणि मग वरती फक्त आपल्याला चौकोन बनवून घ्यायचे आहे आणि त्याचं लटकन आपल्याला तयार करायचं आहे। तर तुम्हाला लटकन जर दुसरे पण लावायचे असतील, तुम्हाला नवीन पद्धतीचे, तर मग तुम्ही लावू शकताय। रेडीमेड लटकन पण भेटतात, घंटी वगैरे लावायची असेल तर ती पण तुम्ही लावू शकताय। तर बघा, परत आपल्याला षटकोनच तयार करायचा आहे, पण फक्त 2 स्टेपचा षटकोन। तर 6 मोती घेतले सुरुवातीला, नंतर 5 घेतले आणि आता घ्यायचे आहे 4, म्हणजे मग तो आपला षटकोन पूर्ण होईल। बघा, परत 4 मोती घ्यायचे आहे। सुरुवातीला 6, मग 5, मग 4 आणि शेवटी फक्त 3, असा रेशो लक्षात ठेवायचा षटकोन बनवताना नेहमीच। बघा, 4 झाले, आता हा 5वा, हा 5वा गोल, आणि आता हा राहिला शेवटचा गोल। बघा, इथे फक्त 3च मोती आपल्याला घ्यायचे असतात। आणि हा झाला आपला शेवटचा षटकोन, शेवटचा गोल पूर्ण, आणि हा झाला एक छोटासा षटकोन तयार। बघा, च्यावर काय करायचं आहे, आपल्याला छोटे छोटे चौकोन बनवायचे आहे, जेणेकरून आपलं लटकन पूर्ण झालं पाहिजे। बघा, तर 4च मोती घ्यायचे आहे, 2 पांढरे आणि सेंटरला एक लाल मोती। बघा, आणि हा जो टोकाचा मोती आहे ना, त्याच्यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि असा एक चौकोन बनवायचा। आता सुई वरती काढून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला 5 चौकोन बनवायचे आहेत। बघा, हा एक चौकोन झाला, त्याच्यावरती आपल्याला 5 चौकोन बनवायचे आहे आणि 6वा चौकोन आपल्याला त्या षटकोनाला जोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला सगळे लटकन असे 6व्या स्टेपला जोडायचे आहेत। बघा, 2 चौकोन आपले तयार झाले। बघा, आता 3रा बनवूया। लटकन एकदम सोपे आहे आणि सुंदर पण दिसतात। अजून मोठे करायचे असतील तर तुम्हाला हे चौकोन वाढवावे लागतील, एवढंच करायला लागेल। हे चौकोन वाढवायचे म्हणजे ते लटकन थोडेसे मोठे होतील। बघा, 3 झालेत हे चौकोन, आता हा 4था चौकोन,
अशाच पद्धतीने किती करायचे आहेत, 5 चौकोन करायचे आणि 6वा चौकोन आपल्याला जोडून घ्यायचा आहे। हे असं अशा पद्धतीने तुम्हाला लटकन बनवायचे आहेत, जशी इथे बनवले आहे मी त्या पद्धतीने। आणि किती 10 लटकन तुम्हाला बनवून घ्यायचे आहे। आणि जे षटकोन आहेत ते किती 24 षटकोन तुम्हाला बनवायचे आहे। ज्या मापाचं मी करते त्याच्यासाठी 24 षटकोन, आणि जर मोठं करायचं राहिलं तर 30 षटकोन। तर कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या, माप घेऊन तुम्ही करू शकताय। तर चला मग आपण हे जे षटकोन आहे 6 षटकोन आहेत बघा, अशा पद्धतीने तुम्हाला अरेंज करायचे आहे। आणि मध्ये तुम्हाला पांढऱ्या मोत्यांनी ते जॉईन करायचं आहे। तुम्हाला तिसरा कलर घ्यायचा असेल जॉईन करण्यासाठी तर तुम्ही तो घेऊ शकताय। आणि ज्या दुसऱ्या ते जे आधीचं तोरण आहे त्याच्यामध्ये मी फक्त अशा पद्धतीने हे षटकोन अरेंज केले आहे। फक्त हे 3च षटकोन अरेंज केले आहे आणि मध्ये लटकन लावलेले आहे। तर तुम्ही असं करू शकता किंवा हे असं मोठं करू शकतात, ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करून बघा। तर मग चला मग आपण हे जोडून घेऊ। आधी सुरुवातीला आपल्याला हे 2 षटकोन जोडून घ्यायचे आहे। तर बघा, एका मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे। तिसऱ्या नंबरच्या मोत्यात बघा, तिसऱ्या नंबरचा मोती लक्षात असू द्या, तिसऱ्या नंबरच्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे। आणि आता एक पांढरा मोती घ्यायचा बघा, एक पांढरा मोती घेतला, तिसऱ्या नंबरच्या मोत्यात सुई काढली आणि आता इकडचा तिसऱ्या नंबरचा मोती त्याच्यामध्ये सुई खाली काढायची। बघा अशा पद्धतीने। आणि आता हा 2 नंबरचा मोती त्याच्यातून पण सुई बाहेर काढली आणि परत एक मोती घ्यायचा पांढऱ्या रंगाचा आणि आता इकडचा दुसरा मोती आणि मग तिसरा मोती, त्या सर्व मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची। आणि हा झाला इथे एक षटकोन तयार आणि हे 2 षटकोन पण इथे जॉईंट होत आहे। आता पुढचे जे 2 मोती आहे ना त्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची। जॉईन करताना नेहमी आपल्याला एकच मोती ऍड करायला लागतो बघा। हे झाले इथे 2 मोती। आता हा तिसरा पांढरा एक मोती घ्यायचा आणि इथले हे जे 2 मोती आहे ना या सर्व ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई एकदा गोल फिरवून घ्यायची आहे। या 6 मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची आहे। म्हणजे बघा हा झाला दुसरा षटकोन तयार। आता सुई फिरवून घ्यायची आणि इथल्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची बघा। हा जो इथला मोती आहे ना त्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे। परत एक मोती घेतला, आता हा शेवटचा मोती आणि हे जे 2 षटकोन आहे ते पूर्णपणे एकमेकांना जॉईंट होतील। हे पूर्णपणे जॉईंट झालेले आहे। आता सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा हे 2 षटकोन इथे जॉईंट झालेले आहे आणि इथे बघा हा जो लाल कलरचा मोती आहे ना त्याच्यामधून सुई बाहेर काढून घेतली आहे। आणि आता काय करायचं, तिसरा जो षटकोन आहे ना तो तिथूनच सुरुवात करायची जॉईन करायला। बघा इथे मी असं ठेवून घेतला आणि इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या बाजूला पण लाईन पूर्ण करायची आहे आणि ह्या बाजूला पण लाईन पूर्ण करायची आहे। तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला पूर्णपणे इथपर्यंत सुई फिरवून घ्यायची आहे। हा जो मोती आहे ना हा सोडून 2 नंबरचा मोती त्या मोत्यापर्यंत आपल्याला बघा सुई फक्त फिरवून घ्यायची आहे आणि आपण तिथून सुरुवात करणार आहे। बघा इकडे फक्त ह्या टोकाला मी सुई काढून घेतलेली आहे आणि मग आता इथून आपण सुरुवात करणार आहे जॉईन करायला। आता परत एक मोती घ्यायचा,
ज्या पद्धतीने ही लाईन जॉईन केली ना त्याच पद्धतीने आपल्याला ही पण लाईन जॉईन करायची आहे। मी तुम्हाला पद्धत सांगते आहे जॉईन करताना कसं करायचं ते बघा। हा तिसरा षटकोन आपण जॉईन करायला घेतला आहे। परत एक मोती घेतला आणि आता परत ह्या सर्व मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे। एक गोल तयार करून घ्यायचा आहे बघा। झाला इथे एक गोल। आता सुई फिरवून घ्यायची आणि ह्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची। मी जरा फिरवून घेते म्हणजे जेणेकरून सुई फिरवताना सोपं पडावं म्हणून बघा। आता ह्या पुढच्या मोत्यांपर्यंत सुई फिरवून घ्यायची आहे। ही मी सुई फिरवून घेतली आणि आता ह्याच पद्धतीने आपल्याला एक एक मोती जॉईन करत ऍड करत जायचं आहे आणि हे षटकोन सगळे एकमेकांना जॉईन करायचे आहेत बघा। असंच फिरवत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे। तिथपर्यंत आल्यावर परत काय करायचं, चौथा आपल्याला षटकोन घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं हे जे कोपरे बाकी आहेत ना ह्या सगळ्या लाईन त्या आपल्याला जॉईन करत जायच्या आहे। फक्त त्याचा शेप कसा जॉईन करायचा आहे तेवढं लक्षात असू द्या बघा। इथं असे हे दोन, इथे हा एक आणि हा इथे शेवटचा एक असा। तर ह्या पद्धतीने तुम्हाला सगळं जोडून घ्यायचं आहे। असेच तुम्हाला किती पॅच तयार करायचे आहे, 4 आणि मोठं पाहिजे असेल तर 5 करून ठेवायचे। आता मी हे पूर्ण जॉईन करून घेते आणि मग ते लटकन जोडताना मी तुम्हाला दाखवते बघा। एवढा पॅच मी पूर्ण करून घेतला आहे, जॉईन करून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याला लटकन लावायचे आहेत। तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं हे तोरण, हे जोडलेलं आहे मी तीन पॅचेसचे बनवलेले आहे आणि बघा इथे मध्ये पण मी एक एक मोती घेऊन जॉईन करून घेतलेला आहे बघा। तुम्ही बघू शकता एक एकच मोती आपल्याला इथे लावायचा आहे आणि जॉईन करायचा आहे। आता मी तुम्हाला इथे हा जो मी आत्ता बनवलेला पॅच आहे तो तुम्हाला जॉईन करून दाखवणार आहे। तर बघा इथून आपण सुरुवात करूया। तर काय करायचं आहे, तो आपण हे लटकन बनवून ठेवलेलं आहेच। तर बघा हे दोन्ही असे ठेवून घ्यायचे। तुम्ही जेव्हा 3, 4 बनवाल, 5 बनवाल तेव्हा तर असं मध्ये ठेवून घ्यायचं आणि हे जे लटकन बनवलेलं आहे ते पण तुम्ही असं सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आणि दोऱ्याला मागे गाठ द्यायची, विसरायची नाही। ह्या एका लाल मोत्यामधून मीच विसरले गाठ देणे, सॉरी, मी गाठ देऊन घेतलेली आहे दोऱ्याच्या मागे शेवटी बघा। आणि आता काय करायचं, आपल्याला एक मोती घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा एक मोती घ्यायचा बघा। हा इथला एक मोती आहे ना, त्या एका मोत्यातून सुई वरती काढायची बघा। एक पांढरा मोती घेतला, इथल्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली। आता परत एक लाल मोती घेतला, सॉरी पांढरा मोती घेतला, तो इथे मध्ये ठेवायचा आहे बघा। आणि आता इकडचा जो लाल मोती आहे ना कॉर्नरचा, त्याच्यामधून सुई खाली काढायची आहे बघा। आणि आता परत एक पांढरा मोती घ्यायचा आणि हा जो इथला चौकोनाचा लाल मोती आहे ना त्याच्यामधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा। इथे आपण हे कसे 4-4 चौकोन केलेत ना, 4 मोत्यांचे चौकोन, आणि जॉईन करताना आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे। त्यासाठी मी तुम्हाला हा जॉईन करून दाखवला। आता याच्यावरती तुम्हाला एक एकच मोती ऍड करायचा आहे आणि एवढा जो आपली डिझाईन आहे ती पूर्णपणे पॅक करून घ्यायची आहे। एक एक मोती टाकायचा आहे आणि पॅक करायचा आहे। तर आता मी ते करून घेते, तुम्हाला मी फक्त सांगितलं आहे कसं करायचं ते।
तुम्ही सहज करू शकता। एक एक मोती इथे ॲड करायचा आहे आणि हे पूर्ण तोरण बनवायचं आहे। जसं इथे जॉईन करायचं आहे त्याच पद्धतीने इथे जॉईन करायचं आहे। इथे जॉईन करणं सोपं आहे। इथे आपल्याला फक्त 2च मोती घ्यायचे आहे आणि 2 मोती इथे जॉईन करायचे आहे। बघा, दोन्ही साईडला 2 पांढरे मोती घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्याचा चौकोन आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। ते सहजपणे जोडलं जाईल। आता मी हे दोन्ही लटकन जे आहे ते जोडून घेते पूर्ण आणि मग शेवटला आपल्याला बघा इथे आहे ना, इथे पण आपल्याला हे लटकन असे जोडायचे आहे। तर इथे आपल्याला पूर्ण 6ची डिझाईन जी आहे ना, 6चे षटकोन पूर्ण लाईन तयार करायचे आहे। तर मी शेवटला तुम्हाला हे करून दाखवते, हे महत्त्वाचं आहे। तर मी एवढं जॉईन करून घेते आणि मग आपण शेवटची स्टेप बघूया। तर बघा इथे कॉर्नरला जे आहे सुरुवातीला आणि शेवटला लटकन लावताना काय करायचं, बघा आपल्याला ही लाईन पूर्ण इथं षटकोन बनवायचे आहे ना। तर त्यासाठी बघा आपल्याला ह्या मोत्यात सुई टाकून घ्यायची आहे आणि मग आता इथे फक्त एकच मोती घ्यायचा पांढऱ्या कलरचा आणि हा इथला कॉर्नरचा जो लाल मोती आहे ना त्याच्यातून सुई वरती काढून घ्यायची। ओके, आणि आता घेताना घ्यायचा आहे आपल्याला एक पांढरा, बघ एक पांढरा सुरुवातीला घेताना एक पांढरा घेतला, मग एक लाल घेतला आणि पुढे एक पांढरा एक लाल एक पांढरा आणि मग आता ह्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे। तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट सुरुवात केली तरी चालेल, म्हणजे हे लटकन बनवून ठेवायचे मग जोडायचे। तुम्हाला जर डायरेक्ट जोडता आले तर तुम्ही नक्की जोडा, कारण प्रत्येक ठिकाणी गाठ पडते, ती गाठ चांगली दिसत नाही म्हणून सांगते आहे मी। बस तुम्हाला व्हिडिओत सांगायला म्हणून मी सगळे पॅच बनवून ठेवले आणि मग सगळे जॉईन केले। डायरेक्ट पण तुम्ही लटकन बनवून लावू शकताय, ही डिझाईन डायरेक्ट पण तुम्ही बनवू शकताय। बघा आता पुढे एक पांढरा आणि 2 लाल, बघा असे मोती घ्यायचे आहे आणि 6चा गोल पूर्ण झाला पाहिजे, याच्याकडे लक्ष असू द्या। हे एकदम शेवटचं कॉर्नर आहे, त्यासाठी आपण मध्ये जोडताना एकच आपल्याला पांढरा मोती घ्यावा लागला, पण इथे तसं नाहीये, इथे आपल्याला एक्स्ट्रा मोती घ्यावे लागणार आहे। बघा आता परत पुढच्या 2 मोत्यांमधून आपल्याला इथे 3 मोती घ्यायला लागतात, ते एक पांढरा आणि 2 लाल, 3 मोती घेऊन आपण हा शेवटचा जो कॉर्नर आहे ना तो पूर्ण करतो आहे। बघा आता इथे हा फक्त शेवटचाच एवढा गोल बाकी आहे आणि आपलं पूर्ण तोरण तयार झालेलं मी तुम्हाला दाखवतेच। इथे शेवटचा एक पांढरा मोती आणि 2 लाल मोती घ्यायचे आहे। बघा, म्हणजे जर तुम्हाला जर तोरण कमी वाटत असेल आणि जर वाढवायचं ठरलं तर तुम्ही ह्या डिझाईनमुळे तुम्ही लगेच दुसरा षटकोन तिथे तयार करू शकताय। बघा इथे तुम्ही पुढचा षटकोन वाढवू शकताय। आता हे तोरण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे। तर या सेटवर दिसत नाहीये, मी तुम्हाला पूर्ण तोरण कसं दिसतं ते दाखवते। तर बघा पूर्णपणे हे तोरण तयार झालेलं आहे आणि हे असं दिसतं बघा, पूर्ण डिझाईन अशी दिसते आणि दाराला लावल्यावर तर एकदम सुंदरच दिसते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। बघा आता मी तुम्हाला जरा झूम करून दाखवते। तुम्ही असे हे षटकोन बनवून तुम्ही हे पूर्ण तोरण तयार करू शकताय। आणि मी 6 षटकोनांचा एक पॅच बनवला आहे ना, तुम्ही 3 षटकोनांचा पण बनवू शकताय। त्याच्यासाठी शेवटी व्हिडिओच्या शेवटी एक तोरण ठेवला आहे मी, त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकताय। तर तो पण व्हिडिओ नक्की ट्राय करा
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।